नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी नवीन मोठा आदेश देण्यात आलेला आहे. पाहू शकतो बघा, नवीन मोठा आदेश आहे 6व्या हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भात. तर बघा, 6व्या हप्त्याचे जे काही पैसे ते वाटप करण्याच्या संदर्भाचे जो काही आदेश आहे तो देण्यात आलेला आहे. त्या आदेशाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच महिलांना जे काही पैसे आहेत ते केव्हा वाटप होणार आहेत त्याविषयीची महत्त्वाचा जो काही आदेश आहे तो देण्यात आलेला आहे. त्या आदेशाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, तारीख फिक्स या दिवशी पैसे, म्हणजेच कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे येऊ शकतात ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला तारीख कुठेही सांगितली जाणार नाही, परंतु ही तारीख तुम्हाला सर्वात अगोदर प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला तारीख देखील पाहायला मिळणार आहे. कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच पुढे बघा, अर्ज पडताळणी नाही. अर्जांची जी काही पडताळणी होणार होती, तपासणी होणार होती, तर ती आता सरसकट होणार नाही आहे. फक्त बघा, मी तुम्हाला संपूर्णच माहिती व्हिडिओमध्येच दाखवतो, सुरुवातीला सांगत नाही. संपूर्ण माहिती तुम्हाला एक एक करून म्हणजे टप्प्याटप्प्याने आपण संपूर्ण जी काही माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत, स्टेप बाय स्टेप. त्या अगोदर सर्व महिलांना विनंती करतो, सर्वांनी कृपया करून लगेच व्हिडिओ लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती जी ती त्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे. लवकरच 6वा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. आणि नवीन अर्ज, ज्यांना नवीन अर्ज भरायचे आहेत, त्यांचे देखील नवीन अर्ज लवकरच सुरू होत आहेत. ते अर्ज सुरू झाले की तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळेल. नवीन अर्ज देखील लवकरच सुरू होणार आहेत. त्यासाठी सर्वांनी अपडेट बघत राहा. तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघा, अर्ज सुरू झाले की तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये ती अपडेट त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यामुळे सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत. आता बघा, पहिला आणि महत्त्वाचं म्हणजेच नवीन मोठा आदेश जो देण्यात आलेला आहे 6व्या हप्त्याच्या संदर्भात, तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हा जो काही आदेश आहे हा संपूर्ण तुम्हाला कसा पाहायला मिळेल, तर संपूर्ण स्वतः महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्वतः सांगितले. त्यासोबतच अर्ज पडताळणी होणार नाही, सरसकट होणार नाही या संदर्भात देखील महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेले ते स्वतः तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर स्वतः तुम्ही बघून घ्या की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय म्हणाले. त्यानंतर आपण पुढची अपडेट पाहणार आहोत, ती म्हणजे तारीख फिक्स या दिवशी पैसे. तर लगेच आपण सुरुवात करूया. बघा, लाडकी बहीण योजना याचा मोठा वाटा आहे. 31 रुपये करण्याची घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1,000 जेव्हा दिले तेव्हा स्फूर्तीने कोणतीही झाली नव्हती. आता 2100 देताना स्फूर्तीने होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. आश्वासन देखील दिलं गेलं होतं. आता या संपूर्ण ज्या लाडकी योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्याची स्क्रुटनी जी आहे केली जाणार आहे का? अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे
की पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत. सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली. म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे. शिंदे साहब पोर्टफोलियो को बंटवारा हो गया, क्या एक्सपांशन कभी तक होगा? सर एक्सपांशन कभी तक होगा? हर नेता का फोटो है, हर महापुरुष का फोटो है, पर बाळासाहेब ठाकरे का फोटो नहीं है. संजय राउत ने ट्वीट भी किया. बाळासाहेब ठाकरे जी हमारे दिल में है, हमारे दिल में है. शिंदे साहब अभी एक्सपांशन कभी होगा? शिंदे साहब विरोधी पक्षाने आता रडगाणं बंद करावं आणि त्याने विकासाचं गाणं लावावं. डेवलपमेंटला साथ द्यावी. शिंदे साहब विभागों का बंटवारा कब तक हो जाएगा? अरे भाई सब आपको बताया जाएगा, क्यों चिंता करते हो? नहीं, कौन आपको कहा है? अभी मैंने कहा की एक व्हिडिओ आयो सामवरती बातमी होती आणि अजून काही याच्यावर नाही. याच्यामध्ये बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार. आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. त्यामुळे काही चिंता करू नका. सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित. सगळे खात्याचं वाटप होईल. पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं असेल तर सांगा. त्यामुळे बघा, स्वतः तुम्ही पाहिले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितले डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात किंवा लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणी संदर्भात. तर पुन्हा एकदा बघा, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना कधी मिळणार? 2100 रुपये CM होताच फडणवीसांनी थेट सांगितलं. तर बघा, राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं. तर ते 2100 रुपये देण्याच्या संदर्भातचं आश्वासन लवकरच पूर्ण केलं जाईल. म्हणजेच काय, तर तुम्हाला 2100 रुपयांचा पुढचा हप्ता असणार नाही आहे, लक्षात घ्या. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच येणार आहेत. जी काही खरी माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, खोटी माहिती सांगत नाही. त्या संदर्भात पुरावे देखील मी तुम्हाला देतो. तर बघा, पाहू शकता कमेंट आहे, अश्विनीताईंनी केलेली कमेंट आहे. दादा मी गेली होती, शपथ घेत होते तिकडे गेली होती. हे खरं आहे? कोण बोलतं की खोटं आहे? प्रवीण दादा खरी माहिती देतात, धन्यवाद दादा. पाहू शकता, नेहमीच मी तुम्हाला खरीच माहिती देत असतो. खोटी माहिती मी देणारही नाही आणि आपल्या चॅनलवर दिलीही जात नाही आणि कधीही देणार नाही. संपूर्ण खरीच माहिती मी तुम्हाला देत असतो. त्यासाठी सर्वांनी विश्वास ठेवायचा आहे. आणि हा जो काही बघा, हे जे काही कमेंट आपल्या ताई करत असतात, भगिनी करत असतात, तर हा आपण विश्वास कमावलेला आहे. पाहू शकता बघा, त्यांना उत्तर देखील मी दिलेलं आहे. आभारी आहे ताई. तर बघा, अशा पद्धतीने मी कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती तुम्हाला देणार नाही. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, 2100 रुपयांचं जरी आश्वासन दिलेलं आहे तरी देखील हे 2100 रुपये आश्वासन दिलेलं पूर्ण करण्यासाठी काय, तर तरतूद करावी लागते. अगोदर तरतूद करावी लागते. बजेट आहे, तो बजेटमध्ये सादर करावं लागतं. तेव्हा ते पैसे तुम्हाला येऊ शकतात. आणि त्यामुळे बघा, पुढे देखील मी तुम्हाला दाखवतो. तर पुढे आपण काय पाहतोय बघा, आता या योजनेबाबतचा निर्णय आगामी अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे. बघा, अर्थसंकल्प म्हणजे जो बजेट सादर होईल त्या बजेटमध्ये हा निर्णय होईल. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. बघा, तुम्हाला कुठेही सांगितलं जातं आहे बंद होणार, तर विश्वास ठेवू नका. योजना बंद होणार नाही. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका. ही योजना सुरू राहील. महिलांना मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या रकमेत वाढ करून 2100 रुपये दिले जातील. बघा, 2100 रुपये तुम्हाला दिले जातील, परंतु केव्हा? ज्यावेळेस बजेटमध्ये बघा, जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस बजेट सादर होईल तर त्या बजेटमध्ये तरतूद करावी लागेल आणि तेव्हा तुम्हाला 2100 रुपये दिले जातील. दरम्यान या वाढीव रकमेचा लाभ पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पानंतरच मिळणार असल्याची शक्यता आहे. बघा, पुढच्या वर्षीचा जो काय अर्थसंकल्प सादर केला जाईल त्यामध्ये तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता पाहायला मिळते. पुढे बघा, फडणवीस लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, या योजनेचा लाभ फक्त त्याच महिलांना मिळेल ज्या महिला पात्रता निकषात योग्य ठरतात. ज्या महिला पात्रतात बसतात, जसं 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ मिळेल. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुमचं नाव वगळलं जाईल. महिलांच्या तक्रारींची तपासणी केली जाईल आणि अयोग्य लाभार्थ्यांना योजनेतून काढून टाकलं जाईल. बघा, ज्या महिला अयोग्य असतील त्या महिलांना योजनेतून काढून टाकलं जाईल. फडणवीसांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं उदाहरण देत म्हटलं, सुरुवातीला या योजनेचा लाभ मोठ्या शेतकऱ्यांनाही मिळाला होता.
पण नंतर त्याचा समावेश न करता पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला गेला. लाडकी बहीण योजनेतही अशा प्रकारची प्रक्रिया सुरू केली जाईल जेणेकरून ही योजना योग्य पद्धतीने सुरू केली जाईल. फडणवीस महिलांना आश्वस्त करत म्हणाले, सरकारने जे वचन दिलंय ते पूर्ण केलं जाईल. आम्ही निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आवश्यक साधने आणि व्यवस्थेवर काम केलं जाईल. आगामी अर्थसंकल्पात मोठा निर्णय. तर बघा, राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2.43 कोटी महिलांना आत्तापर्यंत लाभ मिळालेला आहे. म्हणजेच बघा, भरपूर महिलांना वाटतंय पैसे येत नाही, तर आत्तापर्यंत बघा 2.43 कोटी महिलांना पैसे आलेले आहेत. ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. फक्त ज्या ज्या महिलांना आलेले आहेत, कारण भरपूर महिलांना वाटतंय पैसे येत नाहीत, तर ज्यांना ज्यांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्याचबरोबर पुढे बघा, योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. यासाठी राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला 3600 कोटी रुपये मोजावे लागत आहेत. लाभार्थ्यांच्या तक्रारींची चौकशी आणि आगामी बजेटनंतरच योजनेच्या वाढीव रकमेचा लाभ मिळेल. म्हणजेच पुढचा बजेट सादर झाल्यानंतरच तुम्हाला 2100 रुपये मिळतील. बघा, मी तुम्हाला हे कधी सांगितलं होतं, सुरुवातीलाच जर आपण पाहिलं असेल, शपथविधी होण्याच्या अगोदरच एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर समजून सांगितलं होतं की हे जे काही 2100 रुपये तुम्हाला सध्या मिळणार नाहीत, 1500 रुपयेच मिळतील. त्याचं काय कारण? तर हेच कारण होतं, मला माहिती होतं. त्यासोबतच आपला त्या ठिकाणी साधारण आपला अभ्यास असतो कशा पद्धतीने. बघा, जर तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे, समजा ती वस्तू बाजारात 10 रुपयाला आहे आणि तुमच्याजवळ 5 रुपयांचं बजेट आहे, तर ही वस्तू तुम्ही घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला 5 रुपयांची अधिक तरतूद करावी लागेल. म्हणजेच तेव्हा 10 रुपयांची तुम्ही ही वस्तू घेऊ शकतात. त्याच पद्धतीने सरकारने ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळेस 1500 रुपयांचीच तरतूद होती. आता 2100 रुपये देण्याचं जाहीर केलेलं आहे, तर ते पुढच्या बजेटमध्ये, म्हणजेच आगामी जो काही बजेट सादर केला जाईल तर त्या बजेटनंतरच तुमचे 2100 रुपये तुम्हाला वाटप होतील. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली. त्यासोबतच आता राहिला विषय, महिलांचे पैसे केव्हा येतील, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. सर्वात महत्त्वाचा बघा, महिलांना पैसे हे 15 तारखेपर्यंत येतील. 15 तारखेपासून पुढे सुरू होतील महिलांना. सर्व महिलांना पैसे यायला सुरुवात होईल 15 तारखेच्या नंतर. कारण बघा, आत्ताच त्या ठिकाणी जो काही कार्यभार आहे तो मंत्री महोदय हातात घेतील. त्यासोबतच आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. इतर जे काही मंत्री ते देखील त्या ठिकाणी शपथविधी करतील आणि त्यांचा कार्यभार हातात घेतल्यानंतर त्या ठिकाणी निधी जो आहे तो त्या ठिकाणी पाठवला जाईल. त्यामुळे 15 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे यायची त्या ठिकाणी शक्यता आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली. लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.